आम्हाला इथं काय दिसलं हे पाहण्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग पूर्ण पाहावा लागेल. तुम्हाला नंतर दिसेल का आम्हाला काय दिसलं ते. तसं मी सकाळी एक व्हिडिओ टाकला होता रात्री 3 वाजता की पाऊस आला म्हणून. तर अचानक पाऊस आला होता 8-10 दिवसाच्या नंतर आणि इतकं मनाला खूप खुशी झाली होती, आनंद झाला होता. कारण की आम्हाला मिरची लावायची होती आणि आता पाऊस नसता आला तरी आम्ही मिरची लावणारच होतो. पण अचानक पाऊस आला तर खूप मस्त आनंद वाटला. त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकला होता. बऱ्यापैकी व्ह्यूज आले. मी शेतामध्ये लावासाठी आणलं होतं अंजीरचं झाड. ते झाड आमच्या शेजारी होतं. तर आता पाऊस पण पडला तर छान त्याची फांदी पण टिकते. तर चला म्हटलं इकडे मी जागा साफ करून थोडं झाड लावत आहे अंजीरचं. बघूया टिकते की नाही. तर गेल्या वर्षी पण एकदा लावलं होतं पण ते काही टिकलं नाही बरोबर. आता ह्यावेळी गड्डा मी थोडा मोठा केला त्याच्यामुळे आता माहीत नाही आता टिकणार की नाही. भाऊ आणि आई म्हणत होते की इथं नको लावू तिथं नको लावू, इकडे लाव तिकडे लाव करत होते. पण मी म्हटलं जाऊ द्या मी लावते इथंच, म्हणून मी पण इथंच लावलं आहे. आता बघू ते झाडं होते की काय. तर गड्डा वगैरे मस्त केला. मला झाडं लावायला खूप आवडते पण आमच्या घरी झाडं लावायसाठी जागा नाही आहे, म्हणून मी शेताकडे आणलं होते झाड. नाही तर गावामध्ये पण मस्त होते हे झाड. अंजीर पण मस्त लागते याला, खूप काही मोठं नाही होत. तेव्हापासूनच चालू होते याला फळं लागणं. आणि मी हे लावलं आहे गावाकडलं जुगाड. जी फांदी आहे त्याच्यावर मी शेणाचा मोठा बांधला जेणेकरून त्याला पानं लवकर फुटेल म्हणून. बघूया आता फुटते की नाही. तर इकडे आता खत टाकत आहे. आता हे आमचं दुसरं खत आहे. आता पाऊस छान आला होता म्हणून गावाकडे सगळ्यांकडेच जास्ती करून खतं आणि रोपं लावायचं सीझन चालू आहे सध्या आता आमच्याकडे. हे आमचे सारे फाडत आहे. आता हे सारे आडवे आहे. पूर्ण झाल्याच्या नंतर अजून उभे पण फाडणार आहे, म्हणजे डब्यावाल्या याच्यामध्ये आम्ही मिरची लावणार आहोत. आमच्या शेतामध्ये आम्ही शेतगडी पण ठेवतो पण आम्ही स्वतः पण कामं करतो. अगोदर मला शेतीचे कामं येत पण नव्हते ना आवडत पण नव्हतं करायसाठी. पण याच्याकडे बघून मला खरंच शेतीचे महत्त्व, शेती काय आहे हे खरंच मला याच्याकडून जास्त समजलं आहे. इथं भेटला होता मला ससा. तो इतका छोटासा होता ना की मस्त असं झोपून होता. तो मला खाट टाकता दिसला. मग मी यायला बोलवलं, तिने काढला. पण हा मस्त बोंबलत होता. तर चला बघितला आणि नंतर यायला म्हटलं ही ठेवून देऊ. याई म्हणत होते की पिऊला दाखवासाठी घरी घेऊन जाऊ, पण नाही म्हटलं ते छोटंसं आहे त्याला पिसकून मरून जाईन बा, म्हणून याला थोडं बघितला आणि मग नंतर याला जिथं होतं तिथं ठेवला. पण किती छोटंसं ना, क्यूट आहे, खूपच मस्त. माझ्यासाठी छोटी छोटी गोष्ट पण कधी कधी खूप आनंदासारखी राहते. हे जसं छोटंसं पिल्लू याला बघितलं मला इतकी खुशी झाली होती ना की वाव किती छान आहे असं. पण आपण त्याला घरी पण नाही नेऊ शकत ना, कारण त्याची मम्मी पण वाट पाहत राहते. मग शोधत राहणार मम्मी कुठे गेली म्हणून. मग ते छान नाही वाटत असं इमॅजिन करून. म्हणून नाही, जिथं होतं तिथंच ठेवा म्हटलं यायला. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करा. चला मग भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.